नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज फेसबुकवर मी एक पोस्ट बघितली ज्याच्यात लिहिलं होतं की सध्या अमेरिका, इस्रायल तसंच गल्फ कंट्रीज युद्धामध्ये गुंतलेले आहेत. इकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चाललंय. या संधीचा फायदा घेऊन भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशवर हल्ला करून ते दोघे देश काबीज केले पाहिजे आणि आपल्या तिघांचा मिळून एक अखंड भारत बनेल की जे सावरकरांचं स्वप्न होतं. अखंड भारत हे शब्द अतिशय गोड आहेत, पण ती एक कवी कल्पना आहे. त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं. आज भारतामध्ये साधारणपणे 21 कोटी मुस्लिम आहेत. बरोबर आहे. आपली लोकसंख्या 130 कोटीच्या आसपास आहे. पाकिस्तानमध्ये साधारणपणे 24 कोटी मुस्लिम आहेत. बरोबर आहे. आणि बांगलादेशमध्ये जवळजवळ 16 कोटी मुस्लिम आहेत. या सगळ्यांची आपण बेरीज केली तर साधारणपणे 60-62 कोटी लोक होतात. आता जर 130 कोटींमध्ये हे पाकिस्तानचे 24 कोटी आणि हे 16 कोटी आले, म्हणजे 40 कोटी वाढली समजा लोकसंख्या, तर त्याचा परिणाम काय होईल? तर भारताच्या 130 कोटी लोकसंख्येमध्ये 62 कोटी मुस्लिम असले तर पंतप्रधान कोणाचा होईल? गृहमंत्री कोणाचा होईल? अर्थमंत्री कोणाचा होईल? सरकार कोणाचं असेल? तर ते मुस्लिमांचं असेल. कारण की मुस्लिम समाज हा एकत्र लवकर येतो आपल्यापेक्षा. आपण मात्र जाती जातींमध्ये, प्रांतांमध्ये डिव्हायडेड असतो. आपल्या हिंदूंमध्ये बऱ्याच पार्ट्या आहेत. भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सकपा आहे. हे सगळेजण खरं म्हणजे हिंदू पार्टी आहेत ऍक्च्युली. MIM सोडून आणि आणखीन एक मला वाटतं काहीतरी इस्लाम म्हणून पार्टी आहे, त्या सोडून बाकी सगळे हिंदू पार्टी आहेत. आपण जर अखंड भारत बनवला खरंच तर काय होईल त्याचा तुम्ही विचार करू शकता. आणि पुन्हा ते अखंड भारताचं गुणगान गाणं आपण सगळ्यांनी बंद केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.